नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला आपण 31 डिसेंबर रोजीचा धुळेचा वगार पारडी बाजार दाखवतोय मित्रांनो. तर आपण व्हिडिओ शूट केला होता मित्रांनो 31 डिसेंबरच्या दिवशी, पण काही कारणास्तव मित्रांनो माईक व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आणि आवाज रेकॉर्ड झालेला नाही. तरी आपण शूट केलेलं होतं, त्यामुळे आपण हा बाजार दाखवून देतोय. एकच नंबर असा व्हिडिओ झालेला होता मित्रांनो, पण ते कारणास्तव काही माईक कनेक्ट झाला नाही. त्यामुळे तुम्हाला आपण व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगतोय आपण की कसा बाजार भरलेला आहे. आता धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला 8,000 मध्ये 10,000 12,000 15,000 20,000 तुम्हाला जशी क्वालिटीची वगार घ्यायची असेल मित्रांनो तशी तुम्हाला धुळेचा बाजाराला भेटते. जाफराबादी घेतली तर तुम्हाला 10,000चं पुढं भेटणार आहे मित्रांनो वगैरे. काही वगैरे 8,000ला पण भेटून जातात. आणि जर तुम्ही गिरमध्ये घेतल्या तर त्या तुम्हाला 15,000 12,000 अशा रेंज भेटतात मित्रांनो. त्याच्या पुढेही काही भेटतात मोठ्या राहिल्या तर. आणि ज्या गावरान राहिल्या मित्रांनो मग त्या गावरानं त्या वगारी तुम्हाला 7,000 8,000 6,000 काही 5,000 मध्ये सुद्धा भेटून जातात मित्रांनो जर तुटलेल्या राहिल्या छोट्या. तर आता एक इथं व्यवहार सुद्धा झालेला आहे मित्रांनो. आता एक वगारीचा इथं व्यवहार झालेला आहे, ती वगार आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर इथं एक वगार आहे मित्रांनो, तिचा जो व्यवहार आहे तो झालेला आहे मित्रांनो. एक वगारीचा 10,000ला व्यवहार झालेला आहे. ती वगार तुम्हाला आपण दाखवतोय व्हिडिओमध्ये. पुढे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपण काही ज्या मोठ्या वगारी मित्रांनो ज्या इटवर माझावर येणाऱ्या वगारीत मोठ्या वगारी त्या पण तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेले आहे. आता इथं एक वगारीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो. ही जी वगार एक छोटी वगार आहे तुम्हाला दाखवतो. ती वगार इथं त्यांनी 10,000 रुपयाला घेतलेली शेतकऱ्यांनी. आपलं सोनगीरचे व्यापारी होते मित्रांनो त्यांच्याकडून घेतलेली ती. तर बघा ही वगार आता त्यांनी 10,000 रुपयाला घेतलेली आहे ही वगार. आता ही एक अंदाज तुम्हाला लागून जाईल मित्रांनो की या मापाची जी वगार आहे ती इथं 10,000चा व्यवहार झाला. आता तुम्ही कमेंट्स करून सांगा की ही वगार कितीला घ्यायला पाहिजे होती, म्हणजे त्यांना परवडली आहे का नाही. तुम्ही नक्की कमेंट करा. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जे आता नवीन शेतकरी आहे किंवा ज्यांचा बजेट असा असतो की मोठी म्हैस घेण्यापेक्षा छोटी वगार आपण घेऊ, तिचं पालन करू, तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही कमेंट्स करत जा. ज्यांना अनुभव असेल या वगारींबद्दल किंवा नेहमी त्यांची खरेदी विक्री चालू असते, तर आता जी वगार त्यांनी घेतली ती वगार त्यांनी कितीला घ्यायला पाहिजे होती ते कमेंट करून सांगा. किंवा 10,000ला त्यांनी बरोबर घेतली हे पण सांगा. आता या मोठ्या वगारी मित्रांनो इथं आवाज आलेला आहे, ही पूर्ण तुम्हाला माहिती सांगतो. नमस्ते काका. नमस्ते. कितने वगार आहे आपल्या पास आज? सहा वगार आहे. 6 वगार आहे का? ही जात कुठली याची? हिची जे जाफरा ही जाफरामध्ये आहे का? मेंढा जाफर. मेंढा जाफरमध्ये आहे का? हा ही मेंढा जाफर आहे. हा हा ही आपली जाफरा ही जाफरबादी का? जाफरापाडी. काय किमती यांच्या? याच्या 35,000. सर्वांची एकच रेट आहे का? हा. तर मित्रांनो सर्व ज्या वगारी आहेत पारडे आहेत त्यांच्या सर्वांचा एकच रेट आहे 35,000 रुपये. 35 व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल. हा. ही फक्त सांगायची किंमत आहे मित्रांनो. जातीवंत वगारी सर्व वगारी बघू शकता तुम्ही. काय नाव तुमचं? इनुशिया. नंबर आहे का तुमच्याकडे? तुमचा टाकून देऊ का? चालेल टाकून देऊ. तर मित्रांनो आता वगारी बघा किती वर्षाची आहे तिला तरी? 8 वर्षाची आहे. असं आहे का? सर्व जातवंत वगारी. छोट्या पण आणता का तुम्ही? याच्यापेक्षा लहान आहे पण आणता? बरोबर. तर मित्रांनो लहान वगारी सुद्धा आणता. उंजेल कम जास्त. जर तुम्हाला कोणाला वगारी खरेदी करायची असतील तर तुम्ही तसं त्यांच्याशी संपर्क करून घ्या. आता हे बघा मित्रांनो हे वगारी 35,000 सर्वांचा भाव आहे मित्रांनो. व्यवहारात कमी जास्त होणार, ही फक्त सांगायची किंमत आहे. चालेल नेहमी राहतात का आपल्याकडे वगारी? हा कायम राहते का? कायम राहते. आपल्या हर हप्त्याला येतात. 1 हप्त्यामध्ये 2 हप्त्यामध्ये माल येत राहतो आपला पाड्या येत राहतो. बरोबर. चालेल बरं. कम जास्त करून घ्या आपण. कमी जास्त करून टाकू, फक्त सांगायची किंमत आहे. बरोबर. तर मित्रांनो ही फक्त सांगायची किंमत आहे. हा व्यवहारात कमी जास्त होणार आहे. हा